तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि आत्ताचा जो ब्लॉग आहे ह्यो कमीत कमी 4 ते 5 महिने झालं, 5 महिन्यानंतर ब्लॉग करालो मी. कारण 4-5 महिने झाले मी कोणताही ब्लॉग केलो नाही, कोणती रील शूट नाही, फोटोसुद्धा पोस्ट नाही आहेत माझ्या आय डीवर. तसं बघायला गेला तर फेसबुक असो, इंस्टा असो, यूट्यूब पण असो, कशावर काय पोस्ट नाही, अपडेट नाही, काय नाही, काहीच नव्हतं माझ्याकडं. म्हणजे हे मला वेळ मिळत नव्हता तसं बघायला गेला असं तर. प्रत्येक काम म्हणजे कामं ती नव्हती, भरपूर कामं ती लागलेली जरा मागं जास्त करून. त्यामुळे की नाही मला त्यातून वेळ जरा पण भेटत नव्हता. पण आज तारीख आहे 24 ऑक्टोंबर. तर आता दिवाळी 2 दिवस झाले, दिवाळी संपल्या. तर आता उद्यापासून 25 तारीख, उद्या 25 तारीख, उद्या रविवार आहे आणि उद्या एक राईड आहे. राईडसाठी मी जाणार आहे. तर उद्यापासून भावांनो मी एक नवीन काय ना एक हे चालू करणार आहे, कंटेंट चालू करणार आहे नवीन काय तर ते चालू करायचं आहे मला. तर ते उद्यापासूनच करणार आहे मी. आणि दिवस झालं भावांनो ब्लॉग तीन काही खेळली नाही की नाही, त्यामुळे की नाही काय बोलायचं आणि काय नाही की नाही जरासं कन्फ्यूज झाले मी. भरपूर म्हणजे भरपूर कन्फ्यूज झाले. तर या सगळ्या गोष्टीच होत्यात. उद्यापासून भावांनो आपलं ब्लॉग चालू करणार आहे आपण, रायडिंग ब्लॉग सगळं चालू करणार आहे. तर इथं बघू शकता आपलं बन्नी कवर आहे, हेल्मेट आहे. हेल्मेट तीन भावनं माझं असं फुटलेलं आहे सगळं, म्हणजे समजून घ्या फुटले हेल्मेट तीन. तर उद्यापासून भावनं आपलं ब्लॉग तीन चालू होणार आहेत सगळं. आणि बाकीचं काय असेल ते आपण आता उद्यापासून ब्लॉगिंग चालू करायचं आहे. आणि सगळं मी ब्लॉगिंगसाठी जे माझ्याकडे नव्हतं ते मी सर्व काही मागवले. सर्व म्हणजे सगळं काय, माईक असो, कॅमेरा, ॲडॅप्टर, सगळं मागवले. हेल्मेट, जॅकेट तीन सगळं आहे म्हणजे मागवली मी ते. तर आपण उद्या बोलूया त्यावर. तर आत्ताचा विषय असा आहे की आपण एक नवीन वस्तू घेतल्या भावनो, तर ती तुम्हाला दाखवणार आहे. तर 2 दिवस झालं वस्तू घेऊन. आणि म्हणजे नवीन कॅमेरा घेतली मी. आणि कॅमेरा घेऊन आल्यानंतर लगेच मी दुसऱ्या दिवशी सकाळी फिरायला गेलो. मी घरात नव्हतो. तर मी घरात नव्हतो म्हणून घरातल्याने कॅमेरा देवाऱ्यासमोर ठेवून पुजल्यात पूर्ण आहे एकदम खतरनाकमध्ये. तर भावांनो मी घेतलोय नवीन Insta360 X3 घेतलोय. तर नवीनच घेतलो मी. माझा ते जुना X2 होता, तो X2 मी दिलतो. आणि त्यानंतर मी घेतला होता हा नवीन X3. कारण X4 घेणार होतो मी, परंतु हा जरा मला कमी बजेटमध्ये मिळाला. आणि माझं तेवढं बजेट पण आता सध्याला नव्हतं, त्यामुळे कमी बजेटमध्ये मला हा मिळाला. हा मला बरोबर 25,000 रुपयाला शोरूम मिळाला. 25,000 रुपये शोरूम, नवीन पीस 25,000 रुपयाला. तर स्वस्तच दिसला त्याचं बघायला गेला असता तर. तर अनबॉक्सिंग झालेली आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय आहे आणि काय काय नाही हे आता बघायचं आहे आपण. तर चला मग बघूया काय काय आणि काय काय नाही. कॅमेरा सेटअप बसला बरोबर. आणि आपण पण आता इथे बसून घेऊया. तर भावांनो सांगायचं आणि विसरलो, तर ते म्हणजे मी नवीन माईकसुद्धा मागवला गोप्रोसाठी आपल्या. तर हा कोणता मला लक्षात येणार, हा मोनोचा माईक मागवले भावांनो. आणि ॲडॅप्टर पण मागवले गोप्रोसाठी, पण ते ॲडॅप्टर अनेक 2 दिवसांनी येणार आहे. तर त्याचा व्हिडिओ आपण नंतर करायचा. खरं सांगायचं म्हणलं तर की नाही भावांनो, ॲडॅप्टरसाठी की नाही लय दिवस थांबली मी. कारण ती एकच एवढीच वस्तू आहे ॲडॅप्टरची, ती गोप्रोचा ॲडॅप्टर. खरं 4,500 रुपये किंमत आहे त्याची. तर भावांनो ह्यो आपला ब्रँड न्यू Insta360 X3. तर बरोबर लेवर वाटले भावांनो. कारण स्वतःच्या कष्टाच्या पैशाने घेणं जी वस्तू घेते की नाही, ती त्या वस्तूची की नाही मज्जाच वेगळी असते बरोबर. जरा बॅकग्राऊंडचा आवाज येईल कारण समोर रस्ता म्हणजे मेन हायवेज आहे, त्यामुळे जरा समजून घ्या, बाकी काही शिने. तर भावांनो ह्यो आहे आपला Insta360. तर खरोखर लय भारी वाटाले, बघू शकता दिसत असेल जर लांब असले. कॅमेरा जरा कोण नाही हो, कॅमेरा लावले एका ठिकाणी, कॅमेरा जरा कोण नाही त्यामुळं. तर बाजूला ठेवूया आपण, कारण 360 पहिला पण यूज केलोय, त्यामुळे आता मला यूज करण्यासाठी एवढं काय वाटणार नाही. फक्त एवढा दिवशी की नवीन घेतलोय, त्यामुळे जरासं आतली जी फिलिंग आहे की नाही ती विचार नका असले खतरनाक वाटाले. तर त्यासोबत काय काय आले की नाही यात आपण बघायचं.
जरा अनेकदा फक्त अँगल चेक केलो कॅमेराचा, तर मगाशी हे दिसत नव्हतं, तर आता दिसाले काय नाही ते तुम्ही सांगा कमेंट करून, कारण आता हे करत नाही मी. तर हा मोनोचा माईक घेतलो भावनो, तर हे नंतर आपण ओपन करूया. तर आता आपल्याला 360 सोबत काय काय मिळाले की नाही हे आपण बघूया, कारण पहिल्यांदा नवीन भेटते ना, त्यामुळे जर असं काय काय सोबत भेटते की नाही ते मला माहित नव्हतं. तर पॅकिंग एकदम खतरनाक, इंस्टा 360. तर कॅमेरासाठी भावनो पाऊच मिळाले कॅमेरा ठेवण्यासाठी, एक नंबर. बरोबर एकदम खतरनाक. तर हा पाऊच आहे कॅमेरा ठेवण्यासाठी. तर यामध्ये आणि काय, तर हे पाऊच आहे आपण बाजूला ठेवूया आता. तर अरे यासोबत आपल्याला टाईप सी केबल पण मिळाला आहे चार्जिंग करण्यासाठी. ते पण भावानो ओरिजिनल ब्रँडिंग सकट इंस्टा 360 लिहिले, यावर दिसत नसेल तुम्हाला तर बारीक अक्षरात आहे. ओरिजिनल ब्रँडिंगचं कॅमेराचं फक्त मिळाले आपल्याला. त्याचसोबत हे पण काहीतरी मिळाले, बघा ना काय आहे मला पण माहित नाही. तर विषय शेवट आहे, शेवट विषय. असलं खतरनाक कापड मिळाले म्हणून कॅमेरा पुसण्यासाठी. यावर सुद्धा यांचं ब्रँडिंग आहे, दिसत असेल तर मला इंस्टा 360. एकदम म्हणजे एकदम स्मूथ कापड आहे, एकदम खतरनाक. फक्त कॅमेरा पुसण्यासाठी त्याने स्पेशली कापड पण दिल्यात त्यांच्यातर्फे. तर आणि यामध्ये हे काय कार्ड कसं यूज करायचं काय सगळी माहिती यामध्ये. हे काय वॉरंटी कार्ड आहे, हे तेवढं जरा जपून ठेवायला पाहिजे वॉरंटी कार्ड. बाकीचं काय विषय नाही. ते पण कार्ड आहे त्यांचं, 2 कार्ड आल्यात. वॉटरप्रूफिंग म्हणजे कॅमेरा वॉटरप्रूफ कसा यूज करायचा काय ते ह्यामध्ये आहे. आणि लास्टला आहे यांचं इंस्टा 360चं 2 स्टिकर. तर आता नवीन हेल्मेट एक घेतलोय मी एक्झॉरचं ब्लॅक कलरचं, ते आता आणायला जाणार आहे मी. त्याचा पण ब्लॉग होणार आता. आणि इथून पुढे जेवढं पण माझ्या लाईफमध्ये जे व्हायले काय व्हायले हे सगळं भावानं मी तुम्हाला सांगत राहणार आहे. कारण भरपूर दिवस झालं ब्लॉग तीन काय नव्हतं, मला पण जरा कसं वाटायचं. आणि कमेंट तर एवढा आल्याच सांगतो भावानं, तुमचा व्हिडिओ दादा पडणं झाले, आज व्हिडिओ का करायला बंद केलायचा, भारी करत होता व्हिडिओ. तर पहिला कसं भावानं तुम्ही सपोर्ट केला की नाही, तसंच मला आत्ता पण सपोर्ट करा. आणि उद्यापासून आपण नवीन जर्नी चालू करायचा आहे, उद्यापासून नवनवीन व्हिडिओ चालू करायचा आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन प्रत्येक आपल्याला एक्सप्लोअर करायचं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाण लोकेशन काय असेल ते सगळं. तर आता हे जे स्टिकर आहे आपण हेल्मेटला लावायचं, आपल्या नवीन एक्झॉरचं हेल्मेट मागवले भावानं. आणि एकाच वेळेला सगळे घेऊन टाकले, हेल्मेट जॅकेट ग्लव्स ते सगळे घेतले. तर अशा पद्धतीने आपलं इंस्टा 360चं अनबॉक्सिंग झालेलं आहे. घरातल्याने पुजून ठेवलेले आहेत. आणि मी कॅमेरा अजून बघितलं नव्हतं, अजून तसं बघायला जर यावर कागद पण आहे ते सुद्धा काढलेले नाही आहे. तर आता हे सगळं की नाही, हे सगळं आपण आता ठेवूया बाजूला. तर आता विषय मोनोचा वाहून माईक मागवली मी, ऑनलाईन घेतलोय आपलं गोप्रोसाठी. आणि ॲडॅप्टर काय आता 2 दिवसांनी येणार आहे, त्यामुळे काय विषय नाही. तर मोनोच्या ह्या बॉक्समध्ये असं पॅकिंग आहे, हवा या असं पॅकिंग आहे. आणि त्याचसोबत हे कार्ड एक मिळाले हॅप्पी म्हणून, स्कॅन करायचं काय तर. आणि आपल्याला काय सगळ्यांनाच मिळत असते काय कसं यूज करायचं आणि काय यूज करायचं. तर ह्यात आपल्याला नाही माईक कशा पद्धतीने आपण बघूया. तर बघू शकता हा फक्त एवढाच माईक आहे, एवढाच असं म्हणजे गुंडाळलेला माईक. हा असा साधा सिंपल वाटायला माईक. माझ्याकडे किती आहे, ह्यो पण एक माईक आहे. म्हणजे मी भरपूर दिवस ज्यावेळी ब्लॉगिंग चालू करायचं म्हणाल तुम्ही त्यावेळी मागवलेला माईक आहे भावाने. पण हा यूज होत नव्हता कारण साधा माईक आहे त्यामुळं. तर
ह्यामध्ये आणि ह्यामध्ये भावना भरपूर म्हणजे भरपूर फरक आहे, लय म्हणजे लय फरक आहे. तर हे काय लोकल आहे त्यामुळं बाजूला देऊया. तर हा मला माईक मिळाला आहे आणि याच्यासोबत आपल्याला गोप्रोसाठी कनेक्ट करण्यासाठी की नाही जे ते 3.5 म्हणजे काहीतरी म्हणते ती जॅक असते ना, ती जॅकसुद्धा आपल्याला भेटलेला आहे फक्त गोप्रोसाठी. आणि यामध्ये गोप्रो अडकवण्यासाठी क्लिप आहे, म्हणजे आपण असं शर्टाला देऊन तसं अडकू शकते त्यासाठी आहे. आणि यामध्ये हे जॅक घालायचं आणि हे आपल्या गोप्रोला बसणार आणि आपलं प्रॉपर रेकॉर्डिंग चालू होणार आहे प्रॉपरमध्ये. कारण पहिला कसं माझा आवाज सगळा वाऱ्याचाच येतं, मी जे बोलते की नाही ते ऐकू येत नव्हतं, काय नाही. त्यामुळे तर आता फायनली भावाने सगळा सेटअप मागवली मी तसं बघायला गेला तर सगळं मागवले भावानं. माईक झाला, आपला 360 झाला, गोप्रोचा बॉक्स ना गोप्रो मित्राला दिले भावानं व्हिडिओ करणार, म्हणजे त्याला पाहिजे होता त्याला दिले मित्राला, तर ते पण जाऊन घ्यायचं आपल्याला. तर भावानो मला पहिला जसं सपोर्ट केलाचा की नाही तसं आत्ता पण सपोर्ट करा. तर भावानो जसं मला पहिला सपोर्ट करायचा तसा की नाही तसंच मला आत्ता पण सपोर्ट करा. कारण आतापासून आपण भरपूर काय काय करायचं आहे, म्हणजे अजून आपल्याला लय पुढे जायचं आहे, लय म्हणजे लय भरपूर पुढे जायचं आहे. तर नवीन आता काय ना काहीतरी व्हिडिओ चालू करणार आहे मी. तर इथं वर तुम्ही बघू शकता का आपले हेल्मेट ते सगळं फुटलेलं आहे, त्यावरून जरा समजून घ्या आपल्याला. म्हणजे एवढे दिवस व्हिडिओ न करण्याचं कारण ते जरा असं होतं ते सांगू शकत नाही मी. तर ते सगळ्या गोष्टी भावनो उद्यापासून आपल्याला डेली ब्लॉग येणार आहेत, डेली ब्लॉग, तर मिनी ब्लॉग पण येणार आहेत भावनो इंस्टाला. आणि प्रत्येक एका गोष्टी तुम्ही तुम्हाला अपडेट देत राहणार आहे. तर पहिला जर सपोर्ट केला असा तसं आता इथून पुढे पण भावनो मला सपोर्ट करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा, इंस्टाग्रामला पण फॉलो टाका आणि कमेंट करा की अजून मला नवनवीन काय करायला पाहिजे, काय म्हणजे काय माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे की कसले व्हिडिओ करायला पाहिजेत आणि काय ते मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला कॅमेरा आणि माईकचं जर रिव्ह्यू पाहिजे असेल ना तर कमेंट करून नक्की सांगा, त्यावर पण आपण एक व्हिडिओ बनवू 100%. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जाताना आपल्या भावाला सबस्क्राईब करायला विसरू नका.